तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आता पुरणपोळी करायला घेतली, म्हणजे आईने डाळ शिजवलं आहे. पुढे वेळे काय होतं ते मी दाखवेनच. आणि संध्याकाळी होळीच्या इथे पण जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये. आमच्या इथे कशी पद्धत आहे होळीची ते पण तुम्हाला दाखवेन. चला बघूया आपण. शिजत ठेवले आईने, म्हणजे मी तुम्हाला सांगते, तर डाळ उतायला नको म्हणून अशी हे ठेवायची लाटणी, त्यामुळे डाळ उतत नाही म्हणजे सॉरी, त्यामुळे मग ते हे होतं, खराब नाही होत. गॅस किंवा सर्व पुसायला लागतं म्हणून. आता पीठ कालवायचं बाकी आहे, ह्याच्यात पीठ आहे आणि आई तिकडे काहीतरी करते. नंतर मग पिठी करा, नंतर डाळ मी वाटेल, तर मग पुरणपोळ्या बनवून तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये. दिले आईने सोडते, त्यानंतर मग आम्ही पुऱ्या करायला घेऊ. साखर नाही घेतली त्याच्यात, गरम केलं ना साखर होतं, मिक्सरला साखर थोडीशी गरम केली, गरमच करायला. ओके, डब्यात थांबायचं. कालच होणार ना, कुठून आणला ते आणलं तिकडशी कुठं आपण हे म्हणे हे जरा तिचा सातारा मस्त आहे. पण भेटत आली बघला पण असता मी उसाचं तिथं पण असता बघ ढेपी. हां काय चहा पण मस्त होतं. शुगर माणसाला चांगलं नाही, थोडंच खावा उलट ह्याच्या बीपीचे शुगरचे माणसाने गुळ टाकलंय, पण ते आता विचलंय ना. अगोदर टाकायचं नाही ना काय, थोडंसं गॅस कमी कर, लागल्यासारखं वाटतं. वितळला ना एवढं यामुळे बस पक्कड. म्हणजे डाळ टाका अर्धा किलोला किती लाडवानं ठेवलं, अर्धा किलोला अर्धा किलो लाडू कसे बनवले, 65 किलो गुरुवारी आहे ना त्यांचा. फास्ट करू आता, नको लागेल नाही तर डाळ टाक. दुसरं काय नाही टाकायचं, गरम आहे. आणि वेलची नंतर आता डबल. पाणी असतं ते काढत असतं बघ किती निघालं ना. पातळ नाही डाळ खायला, डाळ शिजलं त्यानंच पाणी टाकता, पाण्यात गुळ टाकता, म्हणजे डाळ पातळ होतं. म्हणजे शिजवत नाही. हे पाणी ना गुलाचं पाणी म्हणजे आमनं होईल. हल्लीच बघ झालं ना, बरोबर झालं. आणि गुलात डाळ टाकली की आसकतं ते बघ, पाण्यासारखं नाही डाळ पण आसकतं, म्हणजे अशी रुंद असतं ना, ते कमी रुंद होतं बघ. मोठे झाले. आता हे पाणी त्याला जाईल गुलाचं वाटून. भेटते हे फुडलं पण घेऊ का? नाही, ते नंतर घ्यायचं, पहिलं हे होतं, परत सगळं गोला पाठी घ्यायचं.
रोज जायचं असतं मग कडकलं पण थोडं वाटून पुढे दिली पाहिजे. पहिले आपण पाट्यावर टाकायचं. हळद चांगली निघाले म्हणून पाट्यावर चांगली टेस्ट येतं पाट्यावरची ना. आता गोला एकत्र कर सगळं एकत्र हे पाटी करायचं तो वाट चिकन थोडी आली तरी मध्ये जास्त खड्डा थोडं या कुशीवर घेतलं पाटा इकडं ना. पाठी जायचं तो वाटलेला जाईल पाठी. असं डाळ पूर्ण वाटून गेलं त्याच्यावर पटकन हे होते. काहीतरी ठेवायला जागा नाही. तो पण ना ठेवा मी डाळ वाटण घेतलंय. मला काय बरोबर येत ना सांगते पण बघ मला ये नाही लोक हसतील म्हणजे आता पहिल्यांदाच घेतले. फक्त ते पटकन होत नाही म्हणून आईने घेतले. लाटलेला मीच करणार. एवढं झाले अजून एवढं आहे बाकी ना. अजून पाव किलो नाही झालं. तुझं पटकन होतं ना सवय झाली ना एवढं वर्ष. पण पाट्यावरची चव वेगळीच असते ना. या भरल्यात पोल्या आणि आई आता दुसरी भरते. पीठ हे जास्त नाही ना होणार. सुक्क पीठ लावतं मध्ये चिटकरणार. नंतर मी पण करते एक. बघू दे पुऱ्या झाल्यात ते दाखव. एवढ्या भरून दिल्या बघ ते झाल्या. पीठ तुझं ना साईडला जाम राहतं असं. नवीन गडी आहे ना. दाखवतो बरोबर भरलंय ना पण फुगली पाहिजे. मगाशी मस्त फुगली ना. वर दाखवते गरम गरम. घरचं तूप. तात्या वास येते मस्त तुपाचा. उकली मस्त एकदम झालंय. एक टेस्ट करायला पाहिजे. तेच ठेवा जरी ठेव.
अजून एवढ्या बाकी आहेत. किती झाल्यात ते? एकदम पण बारीक बारीक नाही टाकायचं. बस करा. कॅमेरा धरायचे वाटलं. लाश आहे. बस पीठ नाही लागलं. पिठाचा हात घ्यायचा दोन्ही पण. मगाशी बरोबर झालेली. आता कॅमेरा सुरू झाला. घे. कसं झालं? आता थोड्याच राहिल्यात. किती राहिल्यात आता? एवढ्या राहिल्यात. एवढे झाले तरी जाम झाले. मस्त एकदम देवांचे ते 2 घेऊन नाही एक जोडी घातलेली नाही. गाडी जा 2 देत. चला देवांची थेट देवांची ते ठेवते मी. नमस्कार. हाताने बघू दे होते काय. होईल केलं तर. पीठ जाम लागते पण त्याला. बिन लाटण्याची त्याची भाकरी बनवतात. थोडी पण गोल आली. मस्त जमजम. मस्त झाली. बस कर आता. हे नको करू. बस बस कर बस कर. टाकू दे. ते आमच्या आईला कॅमेरा राहता नाही. थोडीशी हे झाल्यावर पडली ना. थांब झाली नाही. थांब जाशील नाही कारण नाही तर मग सांग. सर्व पुरणपोळ्या करून झाल्यात. मी आता खायला पुरणपोळी घेतले. आता मी फ्रीज झाले म्हणजे नंतर मग आपण संध्याकाळी भेटूया. आमच्या दाराशी हाय शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा.
हौलीचे पाटला कंवर बसलास बाजूला, अरे माझे हौलीचे पाट